मंडळी, अहमदाबादच्या विमान अपघातानं अख्खा देश हादरला. या अपघातात विमानातील 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला. ज्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळलं तिथल्याही काही विद्यार्थ्यांचा आणि डॉक्टरांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. पण अहमदाबादमधील या अपघातानंतर देशभरात याआधी घडलेल्या विमान अपघातांची चर्चा सुरू झाली आहे. म्हणजे असाच एक अपघात 32 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच तत्कालीन औरंगाबादमध्ये घडला होता. या अपघातात 55 जणांचा मृत्यू झाला होता. पण या विमानातून चक्क एका आमदारानं उडी मारून स्वतःचा जीव वाचवला होता. हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सफारी. तर बघा, दिनांक 26 एप्रिल 1993 नेहमीसारखाच दिवस होता. छत्रपती संभाजीनगर मधील चिकलठाणा विमानतळावर इंडियन एअरलाइन्सचं दिल्ली, जयपूर, उदयपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई हे विमान उड्डाणासाठी सज्ज होतं. विमानानं उड्डाण घेतलं खरं, पण त्याला अपेक्षित उंची गाठता आली नाही. यावेळी धावपट्टीला लागूनच बीड संभाजीनगर जोडणारा महामार्ग होता. या महामार्गावरून एक कापसाचा ट्रक चालला होता. विमानानं अपेक्षित उंची न गाठल्यामुळं विमानाची चाकं या ट्रकला चाटून गेली. त्यानंतर हे विमान परिसरातील विद्युत वाहिन्यांवर आदळलं आणि पुढे भरकटत जाऊन ते एका शेतात पडलं. त्यानंतर विमानाचे तुकडे पडून आग लागली आणि यात तब्बल 55 जणांचा मृत्यू झाला. या विमानाचे 3 तुकडे पडल्याचं सांगितलं जातं. पण विशेष सांगायची गोष्ट म्हणजे या विमानातून तत्कालीन आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे प्रवास करत होते. मुंबईला शरद पवारांच्या कार्यक्रमासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे नगराध्यक्ष वसंतराव शिंदे यांच्यासोबत संभाजीनगर इथून निघाले होते. सुदैवानं हे दोन्ही नेते बचावले होते. याबद्दल माध्यमांशी रामप्रसाद बोर्डीकर म्हणाले की ज्या वेळेस हे विमान उडालं त्यावेळेस त्याला अपेक्षित उंची गाठता आली नाही. धावपट्टीला लागूनच असलेल्या बीड बायपास वरून वाहनं जात होती. तिथे एका ट्रकमध्ये कापसाच्या गाठी होत्या. या ट्रकला विमानाचे टायर घासले आणि मग ते काही क्षणात भरकटत शेतात जाऊन पडलं. दरम्यानच्या काळात विमानातील पोरींनी म्हणजेच एअर होस्टेसनी आम्हाला सूचना केली आणि विमानाचे दरवाजे उघडण्यात आले. विमान साधारण 20 ते 25 फूट उंचीवर होतं. मग आम्ही त्या उंचीवरून उड्या मारल्या. आम्ही काही जणांनी पटापट उड्या मारल्या म्हणून त्यातून वाचलो. आमच्यापैकी काही जण भाजले होते तर काहींना मार लागला होता. पुढे ते विमान शेतात घासत गेलं होतं. विमानाचे तुकडे पडले होते. नशीब चांगलं होतं म्हणून आम्ही वाचलो. पण या घटनेत 55 लोकांचा जीव गेला होता असं बोर्डीकर पुढे सांगतात. म्हणजे या दुर्घटनेत काही जणांचा जळून तर काही जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. उद्योजक नंदलाल धूत, अरुण जोशी, राजेंद्र मोटर्सचे दीपक मुनोद अशा छत्रपती संभाजीनगरच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या काही उद्योजक आणि दिग्गज लोकांचाही या अपघातात मृत्यू झाला होता. म्हणजे त्या काळी नरेंद्र चपळगावकर हे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. घटना घडल्यानंतर ते त्यांच्या काही सहकाऱ्यांबरोबर चिकलठाणा विमानतळापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्या शेतावर पाहणी करायला गेले. न्यायमूर्ती चपळगावकर यांच्या कन्या भक्ती चपळगावकर यांनी या प्रसंगाबद्दल फेसबुकवर लिहिलं आहे. जेव्हा न्यायमूर्ती चपळगावकर पाहणीसाठी गेले होते तेव्हा विमान आधी एका ट्रकला आणि नंतर विजेच्या तारांमध्ये अडकून पडल्याचं त्यांना दिसलं होतं. भक्ती चपळगावकरांची मैत्रीण अनुजा यांचे वडील अरुण जोशी यांचंही अपघातात निधन झालं. संभाजीनगर येथील अनेक जणांना या अपघाताची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष झळ बसल्याचं येथील लोकांशी बोलल्यावर कळतं. ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड यांना या विमान अपघाताच्या आठवणीविषयी विचारल्यावर ते सांगतात की बीड संभाजीनगर रोडवरून एक कापसाचा ट्रक चालला होता. इकडून विमानानं उड्डाण घेतलं पण त्यानं अपेक्षित उंची गाठली नाही आणि मग विमानाची चाकं त्या ट्रकला धडकली. पुढे ते विमान आताच्या शेंद्रा MIDC या भागात जाऊन पडलं. त्या काही आम्हा पत्रकारांकडे मोबाईल वगैरे काही नव्हते. अपघातस्थळी कसं पोहोचायचं हाही मोठा प्रश्न होता. काही जण पोलिसांच्या तर काही जण फायर ब्रिगेडच्या गाड्यांमध्ये घटनास्थळी पोहोचले. तिथं फार विदारक परिस्थिती होती. विमानाचे तुकडे पडले होते, लोक भाजले होते, त्याचा वास येत होता. काही भागात विमानाचे नुसतेच पत्रे दिसत होते. छत्रपती संभाजीनगर मधील कर्तबगार लोक या अपघातानं हिरावून घेतली. सध्या छत्रपती संभाजीनगर विमानतळावरची धावपट्टी आता मोठी करण्यात आली आहे. मात्र त्यावेळी ती छोटी होती. 1993 मधील विमान अपघातानंतर धावपट्टीला लागून असलेला तो रस्ता जिथून कापसाचा ट्रक चालला होता तो आता बंद करण्यात आलाय. मात्र धावपट्टीच्या अगदीच बाजूलाच तो रस्ता असायला नको अशी भावना वरकड व्यक्त करतात. म्हणजे या विमान अपघाताबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना नगराध्यक्ष वसंतराव शिंदे सांगतात की आमच्या विमानानं टेक ऑफ करताना सर्वप्रथम विमानाचं चाक एका कापसानं भरलेल्या ट्रकच्या कोपऱ्याला धडकलं. त्यानंतर पुढे हेलका वेग घेत वरुड शिवारात हे विमान महावितरणच्या 11 kV लाईनवर आदळलं. या दुर्घटनेत पुढे कॉकपिटमध्ये असलेले प्रवासी बचावले तर पाठीमागे असलेले प्रवासी
होरपळले होते. 26 एप्रिल 1993 रोजी घडलेल्या या दुर्घटनेत 55 प्रवासी बचावले. त्यात आम्हीही होतो, असं तत्कालीन नगराध्यक्ष वसंतराव शिंदे यांनी सांगितलं. पण या दोघांसह इतर 40 ते 50 प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी 30 ते 40 फुटांवरून उड्या मारल्या होत्या. एकूणच त्या दिवशी ती घटना घडली आणि येथील विमानातून उडी मारणाऱ्या वसंतराव शिंदे यांच्या समोर ती घटना उभी राहिली. त्या विमान अपघाताच्या घटनेची आठवण झाल्यावर अंगावर काटा आला, असं ते सांगतात. एकूणच अहमदाबाद दुर्घटनेनंतर शिंदे यांनी 1993च्या त्यावेळेच्या त्या विमान अपघात घटनेचा अनुभव सांगितला आहे. पण ही घटना ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.